पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुंबईसाठी 238 उच्च दर्जाच्या लोकल ट्रेन तयार केल्या जाणार आहेत अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये दिली। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कोच बनवण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असं ते म्हणाले। मुंबईत जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर दिला जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय रेल्वेच्या वेळापत्रक नियोजनातील अडचणी सोडवण्याकरता IIT मुंबईच्या संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली आहे। लांब पल्ल्याच्या आणि आठवड्यातून 1-2 वेळा धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक अधिक सुटसुटीत करण्याकरता समूह नियोजन ही संकल्पना आणण्यात आली आहे। मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेचा सुमारे 300 कोटी रुपये मालमत्ता कर थकवला आहे। थकबाकीचा हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे। मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची संचित थकबाकी हजारो कोटींवर गेलेली असताना मेट्रो प्राधिकरणाच्या थकीत मालमत्ता कराचीही त्यात भर पडली आहे। बोरिवली ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय। प्रकल्पाच्या कंत्राटाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळली। अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची वार्षिक कमाई कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे। अटल सेतूकडे बहुसंख्य वाहन चालकांनी पाठ फिरवली आहे। असं असलं तरी अटल सेतूमुळे मध्य रेल्वेला आर्थिक लाभ होत आहे। मुंबईच्या सागरी किनारा मार्गावर भरधाव वेगानं वाहनं चालवणाऱ्या चालकांवर स्पीडगन मशीन कॅमेऱ्याच्या मदतीने कारवाई केली जाते। वेगानं वाहनं चालवणाऱ्या 2964 वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेमध्ये दिली। कोस्टल रोड प्रकल्पामुळे प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने MPCBने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। वायू प्रदूषण कमी करण्याकरता जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करावं। रस्त्यावरील राडारोडा उचलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सागरी किनारा मार्गालगत परळी समुद्रकिनारा परिसरात 2 भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार आहेत। प्रत्येक वाहनतळात 196 गाड्या उभ्या करण्याची क्षमता असून या वाहनतळाचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे। JNPAच्या गेटवेपर्यंतची सागरी प्रवासी स्पीडबोटीची ट्रायल घेण्यात आली। ती यशस्वी झाल्यावर लागलीच प्रवासी वाहतूक सुरू होईल आणि त्याला ग्रीन सिग्नल मिळेल। त्याकरता प्रदूषणविरहित अत्याधुनिक 2 स्पीडबोट सज्ज आहेत। प्रवास फक्त 35 ते 40 मिनिटात होईल। राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त करण्याकरता बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली। नियोजित शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे। ती सोडवण्याकरता पार्किंग धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सिडको RTO आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली आहे। GST विभागाच्या मुख्यालयाची GST भवनची तब्बल 24 मजली टोलेजंग इमारत वडाळ्यात उभी राहते। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम केलं जात असून 3 वर्षात तब्बल 13 मजले म्हणजेच 35% काम पूर्ण झालेलं आहे। राज्याचे भव्य सांस्कृतिक केंद्र आणि वास्तू संग्रहालय मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात उभारण्यात येणार आहे, तशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली। देशभरातील कामगार संघटनांचा विरोध डावलून मोदी सरकारने नवीन कामगार कायदे तयार केले आहेत। हे कायदे मार्चपर्यंत लागू करावेत असे आदेश केंद्राकडून प्राप्त झाल्याने नवीन कामगार कायदे लागू करण्याची फडणवीस सरकारची तयारी सुरू आहे। या कायद्यात कामगारांचं संरक्षण काढलं जाणार असल्याची भीती कामगार वर्गात व्यक्त होते। MBA आणि MMS CET आणि मुंबई विद्यापीठाची परीक्षा एकाच कालावधीत सुरू झाली आहे। त्यामुळे परीक्षांच्या तारखेत बदल करावा अशी मागणी मस्ट या संघटनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे। LLB अभ्यासक्रमाकरता घेण्यात येणाऱ्या CET प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी अशा 91,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। आतापर्यंतची 3 वर्ष LLB अभ्यासक्रमाची ही सर्वाधिक नोंदणी आहे। त्यातून यंदा LLBच्या प्रवेशाकरता मोठी चुरस राहणार आहे। मध्ये बंद कडकडीत पाळण्यात आला। माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। या बंदवर तोडगा काढण्याकरता आज तातडीची बैठक माथेरानमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात होणार आहे। या बैठकीत काही तोडगा निघतो का हे बघावं लागेल। म्हाडाच्या लॉटरीत लागलेलं घर घेण्याकरता अनेकांकडून वेगवेगळ्या बँकांकडून गृहकर्ज घेतलं जातं। त्याकरता आवश्यक असलेलं नाहरकत प्रमाणपत्र आता तात्काळ मिळणार आहे। संबंधितांनी म्हाडाकडे NOC साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ती लगेच देता यावीत म्हणून म्हाडाने त्यांच्या प्रणालीत बदल केलाय।
कोल्हापूरच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय। 24 कॅरेट सोन्याच्या दराकरता 91,300 रुपये तर चांदीचा प्रति किलो भाव 1,03,800 रुपयांवर गेला आहे। मुंबईकर या काळात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला जायला प्राधान्य देतात, त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लेह लडाख, काश्मीर या ठिकाणच्या विमानांच्या तिकिटामध्ये मोठी वाढ झाली आहे। मुंबईहून श्रीनगर किंवा लेहला विमानानं जायचं असल्यास त्याकरता अनुक्रमे 12 ते 14,000 आणि 14 ते 17,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत। बोगस, खोटे, दुबार आणि मयत मतदारांचा मुद्दा शिवसेना, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी सातत्यानं लावून धरला। बोगस मतदारांचा मुद्दा तापू लागल्यानंतर अखेर निवडणूक आयोगानं बोगस मतदार शोधण्याकरता नवीन सॉफ्टवेअर आणण्याचा निर्णय घेतला। सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं। सीमा सुरक्षा दल अर्थात BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल आणि ASI स्टेनोग्राफरच्या पदांची भरती केली जाते। सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदाकरता उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। मच्छीमार होळी आणि धुळवडीच्या सुटीवर गेले आहेत, त्यामुळे मच्छीची टंचाई निर्माण झाली आहे। बाजारात आवक घटल्यानं मासळीचे दर वाढले आहेत। एका पापलेटसाठी तब्बल 1,500 रुपये मोजावे लागतात। सुरमई 1,000, कोळंबी 500 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे। हवामानातील बदलांचा कोकणातील हापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला। अपेक्षित थंडी न पडल्यानं पहिल्या बहरातील मोहोर गळून पडल्यानं हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला। परिणामी पाडव्याच्या तोंडावर दरात दुपटीनं वाढ झाली आहे। पुण्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतोय। बाजारात लिंबाचे भाव चांगलेच कडाडलेत। बाजारात लिंबाची आवक कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार 8 ते 10 रुपयांना एक नग मिळतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये आज गव्हाची 18,766 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण 2,843 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। गेल्या 2-3 दिवसात उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे। राज्यभरात 52,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1,300 रुपयांपासून 1,750 रुपयांपर्यंत दर मिळालाय, तर उन्हाळ कांद्याला 1,900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय।